नाही तर तो असा काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्समधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं. म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना विरोधक, लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही. उद्धव ठाकरेला नाहीच नाही. शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही. कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालो बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटा इन्कम वाढवला, सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही. फक्त मोदींना, अमितभाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या. फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही. परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष, मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शहा यांचं अभिनंदन करतो. तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे. म्हणजे याची फजिती झाली. त्यांनी आता तोंड बंद करावी, नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं. इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल. आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल. दादा, उमेदवारी दाखल केल्यापासून ते निकाल लागल्यापर्यंत आपल्याला विजयाची खात्री होती का? 100%. नंबर 1. नंबर 2, आपण आता बोलता की काही सोडकेने मला त्रास दिलाय, त्यात ते कोण आपण सांगू शकता का? नाही, काय नाही, ते सांगायचं इंटू ब्रॅकेट आहे. कोण अंदाज काय तुमचा रोष कोणावर आहे? नाही, इथे कोण असलेला रोष नाहीये, तो सांगायचा नसतो. त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो, पक्षाच्या अंतर्गत असले तर. पण तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे? तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं, मला दगा कोणी देऊ शकत नाही, पण BJPच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला. सौख्याकडून, तुमच्या महायुतीकडूनच का दादा? मला असं काय म्हणायचं नाही, मला मराठी चांगलं कळतं. तो झाला, कोणी काय कधी, नो कॉमेंट. शोध घेणार त्याचा, शोध घेणार. आता उगाच शब्द सोडला, तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.